जय शंभूराच्या मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ कुठला ते थंबनेलवर तर तुम्हाला समजत असेल। बऱ्याचशा जणांचा एक सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम काय असतो की त्यांच्या मोबाईलचं स्टोरेज आहे ते वारंवार फुल होतं। तर तुम्हाला मी एक जबरदस्त अशी ट्रिक सांगणार, या ट्रिकच्या मदतीतून तुमच्या मोबाईलचं स्टोरेज जर फुल झालं असेल तर तुम्ही इझिली ते कमी करून घेऊ शकता। कशा पद्धतीने कमी करायचं काय सगळं काय डिटेल्स सांगणार। सगळ्यात पहिले सांगतो व्हिडिओ तो हा लास्टमध्ये नक्की पहा, अन्यथा जर तुम्ही स्किप केला तर एक गोष्ट सांगतो की ज्या काही मी ट्रिक्स ज्या काही सांगणार आहे ह्या वर्क होणार नाहीत आणि तुमचा जे काही तो जास्त प्रॉब्लेम होऊ शकतो तुमच्या मोबाईलला। कारण की ज्या काही मी ट्रिक सांगत आहे ह्या ट्रिक तुम्हाला सांगत आहे कशा अप्लाय करायच्या आणि 100% तुम्हाला सांगतो ह्या ट्रिक वर्क होतात आणि मी स्वतः ट्राय केले आहेत आणि तुमचं स्टोरेज आहे ते पहिल्यापर्यंत थोडंसं कमी होणार आहे। तुम्ही जितकं म्हणजे सांगितले ट्रिक वर्क करा तितकं तुमचं स्टोरेज आहे ते कमी होणार आहे। भले तुमचं स्टोरेजमध्ये फोटो कोणतेही तुम्ही डिलीट केले असतील किंवा कोणतेही जे काही ॲप्स असतात किंवा कोणते फाईल्स जर डिलीट केला तरी सुद्धा तुमचं स्टोरेज आहे ते कमी होत नाही। कारण काय आहे सगळं काय डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, फक्त व्हिडिओ तो लास्टमध्ये नक्की पहा। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, अजिबात विसरू नका। शेजारची बेल आयकॉन ऑन करा म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ। आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो तुमचं स्टोरेज कमी होत नसेल, भले तुम्ही व्हिडिओज डिलीट केले असतील, कोणती ॲप अनइन्स्टॉल केली असेल, फोटोसुद्धा तुम्ही डिलीट केले असतील तरीसुद्धा तुमचं स्टोरेज जर कमी होत नसेल तर जे काही मी आज तुम्हाला एक ट्रिक सांगणार या ट्रिकच्या मदतीतून 100% तुमचं स्टोरेज आहे ते कमी होणार आहे। कारण की ही ट्रिक आहे ते 100% वर्किंग आहे, मी स्वतः ट्राय केली आहे। सगळ्यात पहिले तर तुम्हाला एक काम करायचं जसं की तुमच्या मोबाईलमध्ये फाईल मॅनेजर असेल ते ओपन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर येथे बघूया ॲनालिस्ट स्टोरेजचा एक तुम्हाला ऑप्शन भेटेल, यावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि येथून सगळ्यात पहिले तुमचं स्टोरेज चेकिंग करून घ्यायचं आहे की स्टोरेजमध्ये म्हणजे जी की आता बघू शकता माझी की इमेज आहेत, इमेजची साईज किती आहे, व्हिडिओची साईज किती आहे, जी की ऑडिओ फाईल्स म्हणा डॉक्युमेंट्स यांच्या फाईलची साईज किती आहे ती सगळ्यात पहिले तुम्हाला बघून घ्यायची आहे। समजा येथून जर तुम्ही बघू शकता इमेजवर क्लिक केलं तर इमेज येथून जरी तुम्ही डिलीट केले तरीसुद्धा बरेचशा जणांची इमेज डिलीट करून सुद्धा स्टोरेज कमी होत नाही। तर सगळ्यात पहिले तो तुम्हाला सांगतो काय करायचं आहे, भले तुम्ही तुमचे जी की इमेज असतील ते डिलीट केले आहेत, व्हिडिओज डिलीट केले, ॲप डिलीट केले, सगळं डिलीट केलं असेल तरी स्टोरेज कमी होत नसेल तर हा प्रॉब्लेम येत असेल तर ह्याला एक सर्वात महत्त्वाचं कारण तुम्हाला सांगतो काय असतं की तुम्ही जी ॲप यूज करताय त्याचा बॅकग्राऊंडला तुमचा डाटा सेव्ह झालेला असतो तुमच्या मोबाईलमध्ये, त्यामुळे तुमचं स्टोरेज आहे ते कमी होत नाही। बरेचसे जण ॲप्स यूज करत राहतात जे की 1 वर्ष 2 वर्ष आणि त्यांचा जो की डाटा असतो तो मोबाईलमध्ये सेव्ह झालेला असतो आणि त्यामुळे तुमचा जी की आहे तेव्हा डाटा सेव्ह असल्यामुळे तुमचं स्टोरेज आहे ते फुल लावतं। जसं की त्या बघू शकता माझं जी की आहे स्टोरेज तुम्हाला दिसत असेल, बघू शकता 85% यूज स्टोरेज आहे ते तुम्हाला दिसत असेल। तर हे स्टोरेज तुम्हाला सांगतो लाईव्ह प्रूफ कशा पद्धतीतून तुम्ही कमी करू शकता। जसं की 85% यूज आहे तर तुम्हाला सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो काय करायचं आहे, कशा पद्धतीतून कोणती ट्रिक अप्लाय करायची आहे। स्किप केला तर तुमचंच नुकसान आहे, कारण की ही ट्रिक यूज करण्याआधी तुम्हाला मी काही गोष्टी सांगतो ह्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। सगळ्यात पहिले तुम्हाला इथून बॅक यायचं आहे आणि तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जायचं आहे। सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं ते ॲपचं एक ऑप्शन असतो किंवा तुम्हाला काय करायचं ते ॲप्स तुम्हाला इथे दिसत असेल बघू शकता किंवा सर्च बारमध्ये जायचं ॲप्सचं सर्च करून घ्यायचं। जसं की इथून मी ॲप्सवर क्लिक करतो। ॲप्सवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला एक लक्षात ठेवायची, मी ज्या काही गोष्टी सांगत आहे कशा पद्धती बॅकग्राऊंडचा जो डाटा असतो तो डिलीट करायचा तो तुम्हाला सांगतो, पण जर तुम्ही डायरेक्ट जर डिलीट केला तर सर्वात महत्त्वाची गोष्ट तो ॲपचा पूर्ण डाटा तर डिलीट होणार आहे। जसं की आता तुम्हाला मी सांगतो जशा पद्धतीने तुम्हाला डिलीट करायचं आहे। सगळ्यात पहिले तर इथे तुम्हाला काय करायचं आहे साईज सिलेक्ट करून घ्यायची, साईज जी की असेल ते अशा पद्धतीने म्हणजे ज्या ॲपची साईज आहे ती सिलेक्ट करून घ्यायची। मग इथे लगेच तुम्हाला दिसून जाईल कोणत्या ॲपची साईज माझी बघू शकता किती भरली आहे काय सगळं काय मला ते दिसून जाईल। जसं की समजा आता मला कसं आहे फेसबुकची 710 आणि इथे बघू शकता 28 पॉईंट जी के आहे तुम्हाला इथे दिसत असेल आणि 1 GB जी के इंस्टाग्रामची 1.12 GB माझी झालेली आहे आणि रील मी यूज करतो त्याची बघू शकता 1.7 GB झालेली आहे आणि इथे स्टोरेज किती आहे ते बघू शकता 85% भरलं आहे। तर काय करायचं तुम्हाला इथे बघू शकता जी ॲपची साईज जास्त आहे, समजा तुम्ही ती ॲप आहे आता समजा सगळ्यात पहिले तर आता मी इथे रील मी ओपन करून घेतो तेव्हा क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे खाली गेल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन मिळतो स्टोरेजचा, तेव्हा क्लिक करून घ्यायचा आणि येथून किलर डाटावर क्लिक करून घ्यायचा म्हणजे की डाटा आहे तो डिलीट करायचा। पण इथे एक सर्वात महत्त्वाचा पॉईंट येतो, जसं की तुम्ही इंस्टाग्रामचा जर डिलीट केला तर इंस्टाग्राममध्ये तुम्हाला पुन्हा लॉग इन करावं लागतं, जसं की नवीन पद्धतीतून लॉग इन करतात तशा पद्धतीतून लॉग इन करावं लागतं। त्यामुळे इंस्टाग्रामचा पासवर्ड जर तुमच्या लक्षात असेल तर तुम्ही एकदा जे की आहे समजा एका महिन्यातून जर तुम्ही जे की डाटा आहे तो डिलीट केला तर तुमची पैसे आहे ते पूर्णपणे कमी होऊ शकते। जसं की आता बघू शकता रिनेमीचा जे की आहे तुम्ही डाटा इथून डिलीट करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने तुम्ही इथून जे की आहे कोणत्या ॲप्स असतील जसे की तुम्ही यूज करत नाही ॲप जास्त करून त्या ॲपचा डाटा आहे तुम्ही इथून क्लिअर करू शकता। जसं की आता एडिट्स ॲप आहे बघू शकता मी जास्त कोणी यूज करत नाही तर मी काय करू शकतो स्टोरेजवर जाऊन
इथून क्लिअर डाटावर क्लिक करून डाटा आहे तो पूर्णपणे क्लिअर करू शकता. क्लिअर कॅचअप केल्याने होणार नाही, डाटा पूर्णपणे तुम्हाला डिलीट करावं लागणार आहे. जोपर्यंत तुम्ही डाटा डिलीट करत नाही तोपर्यंत तुमचं स्टोरेज आहे ते कमी होणार नाही. जसं की आता बघू शकता इथून मी जे गेलो तर समजा इथून मी जी की दोन ते कुठलीही ॲप सिलेक्ट करू शकता. पण महत्त्वाची गोष्ट तुम्ही व्हॉट्सअप जरी केलं तर व्हॉट्सअपचे जे की आहे पूर्णपणे तुम्हाला फेरशी लॉग इन करायला नाही. इन्स्टाग्रामचा केला तर इन्स्टाग्राम पण पुन्हा लॉग इन करायला नाही. त्यासाठी तुम्हाला पासवर्ड लक्षात असणं गरजेचं आहे. आता बघू शकता 2 ॲपचा आपण जे की आहे ते क्लिअर केला ते फेरशी मी इथे जातो बघू शकता. अजून तरी झालेलं नाही. काय करायचं आहे इथून मी बॅक येतो आणि फेरशी बघू शकता ॲनालाइज स्टोरेजवर क्लिक करतो. आता बघू शकता स्टोरेज बघू शकता किती कमी झालं आहे. अशा पद्धतीने तुम्ही कमी करू शकता. म्हणजे मगाशी बघू शकता 85 होता, आता बघू शकता की झालं 84 झालं, म्हणजे 1-2% तर आपलं कमी झालं. जर मी सगळ्यात मोठे जे की 1 पॉईंट म्हणा किंवा 1.5 GB म्हणा अशा ॲपचा जे की डाटा जर असेल तो जर मी डिलीट केला तर पूर्णपणे माझं आहे ते कमी होऊ शकतं. अशा पद्धतीतून तुम्ही स्टोरेज आहे ते एकदा नक्की ट्राय करून घ्या. तुमचं स्टोरेज आहे ते कमी होणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारची बेल आयकन ऑन करा, म्हणजे मी व्हिडिओ जी की अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. तर चला आपण भेटूया उद्याची एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये.